डॉक्टर कृष्णा चौहान द्वारा मिसेज इंडिया व नारी शक्ति सम्मान का हुआ आयोजन। इस प्रोग्राम में पुणे महाराष्ट्र से संघ मित्रा ताई गायकवाड़ महासचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को भी नारी शक्ति सम्मान से सम्मानित किया गया। आपको बता दूं कि आज नारी भी किसी से कम नहीं है लोगों के साथ कंधे कंधा मिलाकर चल रही है। अब महिलाओं का भी हर कार्यक्रम में योगदान रहता है। महिलाओं को सम्मान देकर डॉक्टर कृष्णा चौहान जी ने समाज को एक अच्छा मैसेज दिया है। हम सभी को नारियों का सम्मान करना चाहिए। म्हणजे सन्मान दिलेला आहे आणि ते सन्मान इतका सुंदर आज ज्या महिलाला इतका मान आणि सन्मान तर त्यांना इतकं प्रोत्साहन मिळतं की ज्या महिला कुठल्याही क्षेत्रात असू दे, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना तर त्या महिलेला सन्मान जर मिळाला असेल तर त्या महिलाला परत काम करण्याची इतकी उत्कृष्ट वाढत असते। तर हे सन्मान श्री कृष्ण चव्हाण यांनी नारी शक्ती म्हणजे नारी ही इतका नारीचा अवतार आहे। ही दुर्गा होऊ शकते, महाकाली होऊ शकते। या सर्व आपल्या सावित्रीबाईंनी या सगळ्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि आज ह्या संविधानामुळे नारीला प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक कलाकार असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये काही असू द्या, त्या नारीला सन्मान करणारे आणि पुरस्कार मिळाले। त्या नारीला म्हणजे परत प्रेरणा होती, काम करण्याची प्रेरणा होती, उत्कृष्ट म्हणजे त्यांना मान आणि सन्मान आणि इज्जत मिळते आणि त्या केवळ सावित्रीमाईमुळे आणि माता रमाई, माता होळकर, माता जिजाऊ ह्या सगळ्यांमुळं आज हे सन्मान ह्या स्त्रियांना मान आणि सन्मान मिळत आहे। आणि खरंच कृष्ण चव्हाण यांनी सगळ्यांना या म्हणजे जे कलाकार आहेत आज इतकं सुंदर आणि चांगल्या प्रकारचं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचे मी मनापूर्वक अभिनंदन करते आणि धन्यवाद। थँक्यू मॅम।